नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत आपण डिफरन्शियल इक्वेशन। हा जो डिफरन्शियल इक्वेशन नावाचा चॅप्टर आहे यातला पहिला टॉपिक आहे आपला ऑर्डर आणि डिग्री। कोणता टॉपिक आहे मित्रांनो? ऑर्डर अँड डिग्री। ऑर्डर अँड डिग्री। ओके, मग ऑर्डर आणि डिग्री म्हणजेच काय? ऑर्डर आणि डिग्री म्हणजेच काय? तर तुम्ही पॉलिनॉमियल नावाचा एक चॅप्टर अगोदर शिकले असतात 8, 9, 10 मध्ये केव्हा तरी शिकलेले आहेत बघा। पॉलिनॉमियलची डिग्री जर आपल्याला ओळखायची असेल तर आपण काय करत असतो माहिती का? सपोज या ठिकाणी ax b अशी टर्म दिलेली आहे, तर यामध्ये या x ची पॉवर किती आहे? 1। त्यानंतर ax² bx c अशी कंडिशन आपल्याला दिली आहे। याची पॉवर किती आहे? 2। तर याची डिग्री किती झाली आपल्याकडे? 2। याची डिग्री किती झाली? 1 झाली। ओके, अशा प्रकारेच आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिग्री ओळखायची। कशामध्ये ओळखायची? डिफरन्शियल इक्वेशन। आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच काय? हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये आपल्याला डिग्री ओळखायची। तर डिग्री ओळखायची म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन कशा प्रकारे असतं पहिलं ते समजून घ्या। ज्याच्यामध्ये dy/dx किंवा d2y/dx² किंवा d3y/dx³ किंवा d4y/dx⁴ अँड सो ऑन अशा टर्म कुठेतरी ऍड झाले असतील इक्वेशन मध्ये, मीन्स फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे इक्वेशन असतात d2y/dx² + 3dy/dx त्याचा स्क्वेअर -6y 0 किंवा x² d2y/dx² + x dy/dx my dy/dx त्याचा क्यूब -d2y/dx² - 2 0। हे काय सगळे डिफरन्शियल इक्वेशन आहेत। हे काय आहेत? डिफरन्शियल इक्वेशन। मग या सगळ्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला 2 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाते, फाइंड ऑर्डर अँड डिग्री। काय क्वेश्चन विचारतात? फाइंड ऑर्डर अँड डिग्री। तर ऑर्डर आणि डिग्री ओळखण्यासाठी काय कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स आपण समजून घेऊ मित्रांनो। याला म्हणतात dy/dx ला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। काय म्हणतात मित्रांनो? याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। त्यानंतर याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला म्हणतात थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला म्हणतात फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। आता माझा जर तुम्हाला क्वेश्चन असेल की ह्या सगळ्यांमध्ये हायेस्ट पॉवर कुणाची आहे, तर म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे असं जर विचारलं तर तुम्ही काय म्हणसाल? सर ज्याची पॉवर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे या ठिकाणी 4 वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून याला म्हणणार आपण फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि याची ऑर्डर सगळ्यात जास्त आहे असं आपण म्हणणार आहोत। मग ज्याची ऑर्डर सगळ्यात जास्त असेल ती टर्म आपल्याला घ्यावी लागते आणि त्या टर्मला आपण म्हणणार त्याची ऑर्डर। आलं लक्षात? आणि ती जी टर्म असेल त्या टर्मची जर पॉवर दिली असेल, म्हणजेच या ठिकाणी मी एखादं एक्झाम्पल घेतलं x dy/dx - d3y/dx³। ओके, आणि याची पॉवर घेतली 2, याची पॉवर घेतली या ठिकाणी 4 आणि इज इक्वल टू लिहिला my² अशी टर्म आहे। हे इक्वेशन घेतलं डिफरन्शियल इक्वेशन। आणि याच्यामध्ये जर विचारलं सांगा याची ऑर्डर काय आहे आणि डिग्री काय, तर सगळ्यात पहिलं काय चेक करायचं? दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर कुणाची, पण ते केव्हा चेक करायचं माहितीये का? इक्वेशन सरळ सरळ असेल तर। मग सर सरळ सरळ असेल मग वाकडं कसं असते ते पण सांगतो तुम्हाला कसं असते। तर पहिले सरळ सरळ समजून घ्या। सरळ सरळ इक्वेशन असेल तर हायेस्ट ऑर्डर चेक करायची। मग तुम्हाला म्हणलं बाळांनो हायेस्ट ऑर्डर काय असेल, तर तुम्ही काय म्हणणार? सर d3y/dx³ ही जी टर्म आहे हा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे। मग इथं आपल्याला एक सेंटेन्स लिहावं लागतं बाळांनो। कोणतं? हियर द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d3y/dx³। देयरफॉर ऑर्डर इज इक्वल टू किती येणार? 3 अँड डिग्री इज इक्वल टू, डिग्री म्हणजे काय? तर ती जी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाली टर्म होती त्याची पॉवर किती आपल्याकडं? 2। मग डिग्री किती होणार? 2। ओके, या ठिकाणी याची हायेस्ट पॉवर 4 आहे पण ही घ्यायची का नाही? जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल त्याचीच पॉवर घ्यावी लागते, त्याला आपल्याला काय म्हणायचं? डिग्री म्हणायचं असते। ओके, आता सर हे सरळ सरळ इक्वेशन झालं असं तुम्ही सांगितलंय, पण सरळ इक्वेशन नाहीये म्हणजे काय आहे? म्हणजे जर टर्म अंडर रूट मध्ये असेल किंवा क्यूब रूट मध्ये असेल, अंडर रूट असेल किंवा क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल किंवा nth रूट असेल, कोणतंही रूट असेल तर रूट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत नाही, ते रूट आपल्याला काढून टाकावं लागते। आणि रूट म्हणजेच काय? तुम्ही याच्या अगोदर शिकले असाल अंडर रूट ऑफ x ला आपण लिहू शकतो x⁴ 1/2
त्यानंतर क्यूब रूट ऑफ एक्स ला लिहितो आपण एक्स रेज टू पॉवर 1/3. रूट ऑफ एक्स म्हणजेच काय झाला एक्स ची पॉवर 1/2 आणि क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच काय झाला एक्स ची पॉवर 1/3. मग मित्रांनो या ठिकाणी ही जी पॉवर आली ना ही पॉवर कोणत्या फॉर्म मध्ये आली फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आली. कोणत्या फॉर्म मध्ये आली फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आली. तर आपल्याला पॉवर ही फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये पाहिजेत नसते. पाहिजेत का नाही. रूट सुद्धा पाहिजेत नाही आणि पॉवर ही फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये सुद्धा पाहिजेत नाही. आणि त्याच्या सोबतच कधीच dy/dx हा अपॉन मध्ये पाहिजेत नाही. कुठं पाहिजेत नाही अपॉन मध्ये. अपॉन मध्ये असेल तरी चालणार नाही. त्यानंतर रूट मध्ये असेल किंवा त्याची पॉवर ही p/q च्या फॉर्म मध्ये असेल. कोणत्या फॉर्म मध्ये असेल p/q च्या फॉर्म मध्ये. ओके म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन ते राहणार नाही. त्याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनच्या सरळ रूपामध्ये. ओके मग आता हे असे इक्वेशन जर असेल त्याला सरळ रूपात कसं कन्वर्ट करायचं ते आपण क्वेश्चन मध्ये बघणार आहोत. ओके इथपर्यंत कळालं का. सगळ्यात पहिला असं सरळ सरळ इक्वेशन असेल तर त्याच्यावरून काय घेणार आपण ऑर्डर आणि डिग्री ठरवणार. त्याच्यासाठी आपल्याला काय चेक करायचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे सगळं बेसिक कशाचं आहे मित्रांनो ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करण्यासाठी. आता आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. क्वेश्चन घेतले की एकदम सोपं आहे ते तुम्हाला समजून जाईल. ओके व्हिडिओला पॉज करून तुम्हाला यातलं काही लिहायचं असेल रफ मध्ये तर नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके बघा मित्रांनो आता पहिला क्वेश्चन आपल्याला फाइंड ऑर्डर अँड डिग्री. काय विचारलं फाइंड ऑर्डर आणि डिग्री. दिलेला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला आपण आन्सर मध्ये ऍज इट इज नोट डाऊन करून घेऊ. ओके दिलेला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला आपण आन्सर मध्ये ऍज इट इज नोट डाऊन करून घ्यायचं मित्रांनो. हा क्वेश्चन आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय चेक करायचं सांगितले मी रूट आहे का दिसते का कुठं नाहीये. एखाद्या टर्मची पॉवर फ्रॅक्शन मध्ये आहे का नाहीये. आणि थर्ड कंडिशन पहिलं काय चेक करायचं बघा. पहिलं काय चेक करायचं आपल्याला या ठिकाणी अंडर रूट मध्ये किंवा कुठल्याही रूट मध्ये क्यूब रूट असेल कशाही रूट मध्ये व्हॅल्यू आहे का नाही. त्यानंतर दुसरी कंडिशन काय चेक करायची फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे p/q च्या मध्ये पॉवर p/q च्या फॉर्म मध्ये आहे का नाहीये. इथं पॉवर 2 दिलेली आहे. कोणत्याच टर्मची पॉवर ही p/q च्या फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला या दोन्ही गोष्टी आपल्याला अवेलेबल नाहीत. त्या पाहिजेतच नाहीत म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. ओके आणि त्यानंतर dy/dx वाली टर्म ही 1 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आहे का ते पण नाहीये. कारण ही पण न्यूमरेटर मध्ये ही पण न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये dy/dx वाली टर्म नाही. आता न्यूमरेटर मध्ये म्हणजे कसं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके बघा या ठिकाणी आता हे क्यूब रूट ऑफ dy/dx इथं रूट आलं का नाही असं पाहिजेत नाही. त्याला कन्वर्ट करावं लागते. या ठिकाणी पॉवर कोणत्या फॉर्म मध्ये आली फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आली. असं सुद्धा टर्म आपल्याला पाहिजेत नाही. ओके आणि अपॉन मध्ये या ठिकाणी dy/dx अपॉन मध्ये अशी सुद्धा टर्म आपल्याला पाहिजेत नाही. मग यांना चेंज करावं लागतं आणि त्यांना अशा सरळ फॉर्मॅट मध्ये आणावं लागतं. कशा सरळ फॉर्मॅट मध्ये या असं सरळ सरळ त्यांना आणावं लागतं. यात रूट सुद्धा अवेलेबल नाहीये फ्रॅक्शन सुद्धा अवेलेबल नाहीये आणि मित्रांनो dy/dx वाली किंवा d2y/dx2 वाली टर्म डिवाइड मध्ये सुद्धा नाहीये. ओके म्हणजेच बघा आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो या तीनही गोष्टी आपल्याकडे नाहीयेत म्हणजे आपलं इक्वेशन काय आहे सरळ सरळ आहे. आणि डायरेक्टच मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल काय चेक करावं लागेल फोर्थ कंडिशन हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करायचं. मग काय येणार या ठिकाणी द highest order derivative is the highest order derivative is कोणता मित्रांनो हा dy/dx आणि हा काय आहे d2y/dx2. तर d2y/dx2 ही जी टर्म आहे ही काय आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाली टर्म आहे. आणि या ठिकाणी ना d2y/dx2. मग therefore ऑर्डर इज मग जो हायेस्ट ऑर्डर वाला होता त्याची ऑर्डर किती आहे 2 म्हणून ऑर्डर किती झाली 2. आणि नंतर लिहायची डिग्री. डिग्री म्हणजे काय मित्रांनो जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर. आता d2y/dx2 ची पॉवर दिलीच नाहीये. इथं कशी dy/dx ची पॉवर 2 दिली तशी याची पॉवर दिली आहे का नाही. मग ज्याच्याकडे पॉवर नाही त्या ठिकाणी काय असतं सबका मालिक 1. ओके म्हणजे त्याची डिग्री किती होणार मित्रांनो 1. हे झालं आपलं आन्सर. 2 मार्कासाठी फक्त एवढं लिहायचं आहे तुम्हाला. किती मार्कसाठी लिहायचंय 2 मार्कासाठी झालं. इक्वेशन ऍज इट इज लिहिलं द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d2y/dx2. ऑर्डर किती आली मग याची 2 आली
आणि त्याची पॉवर जी होती ती काहीच नव्हती, दिसत नाही तिथं, म्हणजे कोण आहे 1 असते, म्हणून डिग्री किती घेतली 1. ओके, व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. रजिस्टर मध्ये व्यवस्थित लिहायचे, सगळं नोट डाऊन करायचंय. बघा पुढचे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. याच्यामध्ये आता तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता. रूट दिसते का कुठे? नाहीये. फ्रॅक्शन मध्ये सुद्धा नाहीये आणि डिवाइड मध्ये dy बाय dx सुद्धा नाही. म्हणजे डायरेक्ट काय चेक करायचं तुम्हाला? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करायचा. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? d2y बाय dx2. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? d2y बाय dx2. बघा या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2 आहे. म्हणजे याची ऑर्डर किती मिळणार मित्रांनो? 2. ऑर्डर किती भेटणार? 2. आणि त्याची पॉवर काहीच दिलेली नाही, म्हणजे डिग्री किती असणार आहे? 1. अगोदरच्याच क्वेश्चन सारखा हा काय क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्ही इझिली सांगू शकता. चेक करा बरं काय असणार हायेस्ट ऑर्डर. तुमच्या लगेच लक्षात येणार हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2. पण याची सुद्धा ऑर्डर 2 आणि याची सुद्धा डिग्री किती आहे? 1, कारण त्याची सुद्धा पॉवर आपल्याला दिलेली आहे नाहीये. या ठिकाणी सपोज एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन जर मी तुम्हाला दिला या ठिकाणी dy बाय dx त्याची पॉवर 2 आणि प्लस d2y बाय dx2 आणि त्याची पॉवर दिली 3 मायनस 4y इज इक्वल टू 0. तर याची ऑर्डर किती येणार मित्रांनो? 2, कारण हा हायेस्ट ऑर्डर आहे आणि याची डिग्री किती येणार आहे? 3. ओके, तर हा एक सुद्धा सॉल्व्ह करून घ्या. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, थोडा वेगळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी dy बाय dx कुठं आलेला आहे? अपॉन मध्ये आलेला आहे. कुठं आलेला आहे? अपॉन मध्ये. आणि अपॉन मध्ये dy बाय dx पाहिजेत नसतो. तर तुम्हाला मी सांगितलं या क्वेश्चनला आपल्याला काय करायचं आता? सिम्प्लिफाय. इथूनच डायरेक्टली सोल्युशन मी स्टार्ट करतो. ओके, 6 dy बाय dx त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 20x मायनस 1 अपॉन dy बाय dx. तर हा जो अपॉन मधला dy बाय dx आहे हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला टोटल इक्वेशनला dy बाय dx ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे बघा कसं तर मल्टिप्लाय बाय dy बाय dx ऑन बोथ साइड. म्हणजे ही पूर्ण टर्म घेणार आपण 6 dy बाय dx त्याचा स्क्वेअर आणि त्याला कशाला मल्टिप्लाय करणार? dy बाय dx इज इक्वल टू ही 20x वाली टर्म 20x त्याला सुद्धा कोणी मल्टिप्लाय करायचं? dy बाय dx ने. प्रत्येक टर्मला dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर काय? मायनस 1 अपॉन dy बाय dx याला सुद्धा कोणी मल्टिप्लाय करायचं? dy बाय dx ने. म्हणजे बघा ही टर्म ऍज इट इज घेतली, त्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय केलं. 20x ऍज इट इज घेतला, त्याला सुद्धा dy बाय dx ने मल्टिप्लाय केलं. मायनस 1 अपॉन dy बाय dx घेतला आणि त्याला सुद्धा dy बाय dx ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. कारण की आपल्याला हा अपॉन मधला dy बाय dx काय करायचा मित्रांनो? गायब करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी हा dy बाय dx आणि हा dy बाय dx करणार आहे कॅन्सल, कारण की हा न्यूमरेटर मध्ये आणि हा कशामध्ये? डिनॉमिनेटर मध्ये आहे. ओके, आता बघा काय मिळतं तर हा 6 dy बाय dx चा स्क्वेअर इंटू dy बाय dx. बघा x स्क्वेअर इंटू x चं काय होतं? x क्यूब. x स्क्वेअर इंटू x चं काय होतं मित्रांनो? x क्यूब. तसं dy बाय dx चा स्क्वेअर इंटू dy बाय dx त्याचं काय मिळणार आपल्याला? dy बाय dx चा क्यूब इज इक्वल टू इथे काय राहिलं? 20x dy बाय dx मायनस हे दोन कॅन्सल झाले तर काय राहिला मित्रांनो? 1. आता जर आपण ह्या इक्वेशनला बघितलं तर याच्यामध्ये रूट पण दिसत नाही, अपॉन मध्ये dy बाय dx पण नाहीये आणि फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये पॉवर सुद्धा नाहीये. फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये पॉवर सुद्धा नाहीये. म्हणजे आता यात आपल्याला डायरेक्ट चेक करायचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे. म्हणजे काय लिहिणार? द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज. कोणता आहे हायेस्ट ऑर्डर? या ठिकाणी सुद्धा dy बाय dx आहे, या ठिकाणी सुद्धा dy बाय dx आहे. म्हणजे एकच ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर वाला. म्हणजे काय असणार? dy बाय dx. म्हणजेच मित्रांनो याची ऑर्डर किती झाली? 1. आता तुम्हाला प्रश्न पडणार डिग्री फाइंड आउट करण्याचा. सर याची ऑर्डर इथं बघितलं तरी 1 येणार, इथं बघितलं तरी 1 येणार. तर काय करायचं? जेव्हा दोन्ही सेम असतात त्यावेळेस काय करायचं? डिग्री कोणाची जास्त आहे ते बघायचं. मग याची डिग्री किती येणार? 1. पण याची डिग्री किती आहे मित्रांनो? 3. म्हणजे डिग्री किती येणार आपल्याकडं? 3. आलं लक्षात? केव्हा? जेव्हा दोघांची ऑर्डर सेम असेल. हायेस्ट ऑर्डर आहे ही पण dy बाय dx, ही पण dy बाय dx. हायेस्ट ऑर्डर किती झाली या ठिकाणी? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला हायेस्ट. ओके, dy बाय dx. पण याची ऑर्डर किती झाली? 1.
आणि ज्याची डिग्री सगळ्यात जास्त असेल दोन्ही सेम असताना ती डिग्री आपल्याला यूज करायची. म्हणजे याची डिग्री किती झाली मित्रांनो 3. ओके, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन दिला आता. या ठिकाणी पॉवर किती दिली आहे 3 आणि या ठिकाणी किती दिला d2y/dx². आता मित्रांनो बघा, या क्वेश्चनला जर आपण बघितलं तर आतली ऑर्डर किती आहे dy/dx आहे. याची पॉवर फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे का? नाही. रूट आहे का? ते सुद्धा नाही. ओके, आणि अपॉन मध्ये dy/dx सुद्धा नाही. याला आपल्याला सिंप्लिफाय करायची गरज नाहीये. म्हणजे याला जर a मानलं आणि हा जो dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर याला जर b मानलं तर a + b ब्रॅकेटचा क्यूब असा फॉर्म्युला आपल्याला लागू शकतो. पण आपण का तो वापरणार नाही माहिती का? तो आपल्याला याच्यामुळे वापरायचा नाही कारण की इकडे आतमध्ये हायेस्ट ऑर्डर आहेच नाही. आपला हायेस्ट ऑर्डर बाहेर आहे, बरोबर आहे का? रूट पण नाही, फ्रॅक्शन पण नाही, डिवाइड मध्ये dy/dx पण नाही. म्हणजे याला काही सिंप्लिफाय करत बसायची गरज पडत नाही. पण डायरेक्टली या ठिकाणी आपण करू काय शकतो, द हायेस्ट ऑर्डर. या ठिकाणी काय आपल्याला द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आता मित्रांनो या ठिकाणी d2y/dx². म्हणजे ज्याची ऑर्डर किती मिळते रे, ऑर्डर इज इक्वल टू 2 आणि याची पॉवर 1 आहे म्हणून डिग्री किती भेटणार मित्रांनो, डिग्री इज 1. ओके, व्हिडिओला पॉज करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. हा क्वेश्चन आहे, आन्सर मध्ये पुन्हा रिपीट द्यायचा आहे तुम्हाला. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता या क्वेश्चन मध्ये इथे काय दिला मित्रांनो, फ्रॅक्शन दिला. काय दिलाय? फ्रॅक्शन दिला. फ्रॅक्शन दिला म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे काय येतं, रूट येतं. रूट घ्यायचंय म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? स्क्वेअर. मग सोल्युशन मध्ये ऍडजेक्टिव्ह लिहिणार आणि या ठिकाणी काय घेणार, मला हे रूट गायब करायचं. रूट गायब करायचं म्हणून काय घेणार, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला काय घेणार, स्क्वेअर. मग इकडची जी टर्म आहे ती टर्म कोणती मित्रांनो, d3y अपॉन dx³ आहे. राईट साइडला काय k प्लस dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू पॉवर काय आहे 3/2. ओके, हे आपल्याकडे ऑलरेडी असलेले इक्वेशन आहे. दोन्ही साइडचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे इकडे काय घेतला मी, स्क्वेअर, आणि इकडे सुद्धा काय घेणार मित्रांनो, स्क्वेअर. आता बघा या टोटल ब्रॅकेटची पॉवर ही 3/2 होती आणि त्याची पॉवर काय झाली 2. तर हा जो 2 आहे कोणता, हा वाला, हा 2 याच्यासोबत कॅन्सल. काही जणांना प्रश्न पडणार, हा 2 आणि हा 2 कॅन्सल नाही होणार का सर? नाही होणार का? कारण की हा वाला जो 2 आहे आपण म्हणला तो टोटल ब्रॅकेटचा आहे आणि हा 2 फक्त dy/dx साठी होता म्हणून तो कॅन्सल होणार नाही. इथे बघा आता हा जो 2 आहे तो हा टोटल ब्रॅकेट साठी आहे आणि हा 2 सुद्धा या टोटल टर्म साठी आहे म्हणून ते 2 काय होणार, कॅन्सल होणार. आले लक्षात? मग आता नवीन इक्वेशन कसं भेटतं बघा आपल्याला. या ठिकाणी भेटणार d3y अपॉन dx³ त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू k प्लस dy/dx त्याचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेज टू पॉवर इंटू 2 कॅन्सल झाले, काय राहिला 3. आता हे झालं आपलं सरळ सरळ इक्वेशन. आणि सांगा बरं या ठिकाणी द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता होता, d3y/dx³. d3y अपॉन dx³ and therefore ऑर्डर किती असणार मित्रांनो, 3 आणि डिग्री किती येणार मुलांनो, या ऑर्डरची पॉवर 2 आली, डिग्री 2. काही जण इथंच म्हणतील सर हायेस्ट ऑर्डर 3 आहे आणि याची पॉवर दिली नाही काय म्हणजे डिग्री 1 आहे. ते रॉंग होईल. कळलं की याला सिम्प्लिफाय करावं लागतं, पहिले सरळ करावं लागते आणि नंतर ऑर्डर आणि डिग्री सांगावं लागते. कळतं मित्रांनो? चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण लगेच. चालेल, बघा आता हा पुढचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलं, रूट दिलंय. सर तुम्ही इकडे डायरेक्ट काय घेतला, अगोदरच्या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड घेतला. का? कारण की रूट वाली जी टर्म होती 1/2 म्हणजे पूर्ण टर्म साठी होता तो 1/2. पण ती एक वेगळी टर्म होती, इज इक्वल टूच्या डायरेक्ट राईट साइडला होती. पण इथं तशी कंडिशन नाहीये या क्वेश्चन मध्ये. रूट वाली टर्म त्याच्यासोबत बिना रूट वाली टर्म सुद्धा आहे. तर काय करायचंय, रूट वाली जी टर्म असते किंवा फ्रॅक्शन वाली टर्म असते तिला सेपरेट करायचं. एक तर ती इज इक्वल टूच्या लेफ्ट साइडला घ्यायची किंवा राईट साइडला घ्यायची. कोणत्या एका साइडला घ्यायची, लेफ्टला घ्यायची किंवा राईटला घ्यायची.
मग आता याला काय करणार आपण, हा जो अंडर रूट ऑफ डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब ऍज इट इज ठेवणार इज इक्वल टू हा इकडे वाय आणि याला रूट नाही ना म्हणून याला उजव्या साईडला ट्रान्सफर करणार. इकडे प्लस होता तिकडे गेल्यानंतर काय होणार मित्रांनो, मायनस होणार. आलं लक्षात. आणि नंतर आता हे रूट गायब करायचं म्हणून स्क्वेअर घेणार, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. म्हणजे इथे काय राहणार मित्रांनो, अंडर रूट ऑफ डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू वाय मायनस डी वाय बाय डीएक्स त्याचा स्क्वेअर. ओके. तर कोण कोण कॅन्सल होतं मित्रांनो, हे स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे आपल्याला टर्म भेटणार या ठिकाणी डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब आणि राईट साइडला भेटणार वाय मायनस dy बाय dx त्याचा स्क्वेअर. आता तुम्हाला प्रश्न पडणार सर याला एक्सपांड करायचं का, करावं लागलं असतं पण केव्हा, जर ही आतली ऑर्डर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर इकडे असतात तर मग याला एक्सपांड करावं लागलं असतं. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर त्यानुसार. पण तशी सिच्युएशन आहे का, नाही. तसा एखादा क्वेश्चन आला तर आपण तसं सॉल्व्ह करू. ओके. मग आता या ठिकाणी काय ना मित्रांनो, जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज किती मित्रांनो, डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब. मग देअरफॉर ऑर्डर इज इक्वल टू किती मिळणार, 3 आणि त्याची पॉवर काहीच नाही म्हणजे डिग्री किती असणार, 1. आलं लक्षात. ऑर्डर किती मित्रांनो, 2 आणि डिग्री किती मिळाली, 1. ओके. व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतरचे क्वेश्चन्स जे आहेत ते सेकंड लेक्चर मध्ये टाकतो. ओके. व्हिडिओला पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. हा चॅप्टर सगळ्यात टफ चॅप्टर आहे पण मी खूप सोपी पद्धतीनुसार तुम्हाला सांगत आहे, सोपं एकदम सोपं करून सांगत आहे. फक्त रेग्युलर करायचं, प्रॉपर करायचं. ओके. जास्त प्रॅक्टिस या चॅप्टरची तुम्हाला करावी लागते. ओके. चला, थँक्यू.